फ्रेंड्स, वेलकम टू माय त्वचा. एक खूप महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या मनात आहे की बाळ झाल्यानंतर जॉब कधी जॉईन करायचा आणि जॉब जॉईन करताना आपल्या काय कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. जर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे ते कसं करायचं, काही स्टेप बाय स्टेप गाईड आहे का? येस, मी अज्युम करते जर तुम्हाला मराठी कळतंय, मराठी समजतं तर तुम्ही भारतात असाल, तरी तुम्हाला 6 महिन्याची मॅटर्निटी लीव तशी पण आहे, तर ती लीव एन्जॉय करा, बाळाबरोबर टाईम स्पेंड करा. जर तुम्ही इंटरनॅशनली राहता तर भरपूर ठिकाणी 3 महिन्यानंतरच तुम्हाला जॉब जॉईन करावा लागतो. तर तुम्हाला करावा लागेल तर तुम्हाला तेव्हा काय करायचं? पहिली आणि महत्त्वाची स्टेप, तुमची जॉबची जॉईनिंग डेट जेव्हा केव्हा असेल त्याच्या 4 ते 5 आठवड्या असेल आधी तुम्हाला बसायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे मला जॉब जॉईन करायचं आहे का? अतिशय महत्त्वाचा आणि ऑनेस्ट प्रश्न. काय गरज आहे? मला आत्ता पैशाची गरज आहे का? मग माझं बाळाचं ब्रेस्टफीडिंग कसं मॅनेज होईल? मग जेवण कसं मॅनेज होईल? मग माझ्या बाळाला कोण सांभाळेल? मग माझं बाळ मला विसरून जाईल का? मग जे सांभाळतील त्यांनी नीट नाही सांभाळलं का? मग मला इमोशनली डिप्रेस वाटेल का? असे भरपूर एक्सक्युजेस तुमचं मनच तुम्हाला देईल. कारण एक खूप सिम्पल गोष्ट असते, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट घेता ना तेव्हा मन तुम्हाला त्या डायरेक्शनमध्ये घेऊन जातं की तुला होणार आहे का तुला नाही होणार आहे, तुला जमणार आहे का तुला नाही जमणार आहे. डाऊट्स क्रिएट करणं आहे मनाच्या हातात. म्हणून तुमचा पहिला कोर प्रश्न फार महत्त्वाचा आहे की मला जॉब जॉईन करायचा आहे का? हो, हा डिसिजन घेतल्यानंतर मग मागे नाही वळायचं. हे सगळे डाऊट्स जे पडताचे पुढच्या स्टेप्स येतील त्याला आपण याची उत्तरं पण देऊ, पण मागे वळून उपयोग नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं की तुमच्या बाळाच्या बाबतीत तुम्ही काय करताय, तुम्ही कशासाठी करता, त्याचं महत्त्व काय आणि एक्झॅक्टली तुम्ही तुमचा रोल प्ले करणार आहात का? म्हणून हा प्रश्न, मला जॉब जॉईन करायचा आहे का? नंबर 2, मी तयार आहे का जॉबसाठी? हे प्रश्न विचारताना तुम्हाला पेन पेपर घेऊन बसायचं. नाही, मी तयार नाही आहे. लिहा कोणकोणत्या गोष्टीमध्ये किंवा एरियाजमध्ये तुम्ही तयार नाही. बाळाला पाजणं कसं मॅनेज होईल, बाळाचं जेवण कसं मॅनेज होईल, बाळाला कोण सांभाळेल, बाळाची नीट काळजी घेतली जाईल का, बाळ मला विसरून जाईल का, मग माझी काळजी कोण घेईल, असं लिहा. पण या स्टेप्सचे कन्फ्यूज देणार, पुढच्या स्टेप्स येणार आहे ना, आपण या सगळ्याची उत्तरं जाणून घ्याल. पण हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही लिहाल. म्हणजे काय माहिती आहे का, की तुम्हाला तुमचे स्वतःचे डाऊट क्लिअर होतं. तुम्हाला कोणत्या डायरेक्शनमध्ये डाऊट्स आहेत, कशाबद्दल डाऊट होत आहेत, कुठे तुम्हाला वाटतं आहे की हे मला होणार आहे किंवा मला नाही होणार आहे, ते लिहा. तुम्हाला कुठे वाटतं आहे की ह्या सगळ्या डाऊटमुळे मला असं वाटतं की मी प्रिपेअर्ड नाही आहे. एकदा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली की तुम्हाला स्वतःला समजेल की काय करायचं. श्रेया, तू कधी जॉब जॉईन केला किंवा काम करणं चालू केलं? माझं बाळ आज जन्माला आलं संध्याकाळी 4 वाजता. माझी नॉर्मल डिलिव्हरी होती, मला एपिझिओटॉमी पण नाही. त्याच दिवशी रात्री 9:30ला मला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज देऊन झाल्यानंतर मी जेव्हा घरी गेले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता एका आईने मला विचारलं की मला ब्रेस्टफीडिंगला प्रॉब्लेम होतो आहे, मी तुमच्या घरी येऊ शकते का? आणि मी तिला सांगितलं, म्हणजे आत्ताच डिलिव्हरी झाली आणि माझ्या सासूने सांगितलं बोलवून घे, ती टाईमपास म्हणून तुझ्याकडे येत नाही आहे, तिला त्रास होतो आणि तिला वाटतं की तू मदत करू शकते म्हणून ती तुझ्याकडे येते आहे नीट. म्हणजे ऑफिशियली मी काम करायला सुरुवात केली माझ्या डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशी. आणि खूप क्लिअर होते मी मनात. म्हणजे मला माझे टीचर म्हणतात की जेव्हा इमोशन क्लिअर असतो ना की तुम्ही एखादी गोष्ट का करताय तर खूप क्लॅरिटी मिळते. म्हणून स्वतःला म्हणायचं की मला ॲक्च्युली करायचं आहे का? जर ते तुम्हाला कॉन्फिडन्स देतो, तुम्हाला वाटतं की तुम्हाला ती गोष्ट करायची, केलीच पाहिजे. अडथळे कळले तर त्याच्यावरती सोल्युशन शोधता येतं. 3, ब्रेस्टफीडिंग मी कसं मॅनेज करणार आहे श्रेया? आता स्वतःला विचारायचं की तुम्ही वर्क फ्रॉम होमवाली मम्मा आहात का तुम्हाला ऑफिसला जाऊन काम करायचं? जर तुम्ही वर्क फ्रॉम होम असाल तर तुम्हाला घरात ते स्केड्यूल बनवायचं आहे की जेव्हा तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही काम करताय तेव्हा तुमचं बाळ अजून कोणीतरी सांभाळतं आहे. ब्रेस्टफीडिंगच्या वेळेस तुम्ही जवळ घेताय, पण बाकी वेळ तुमचं बाळ अजून कोणीतरी सांभाळतं आहे. हे केलं पाहिजे. नाहीतर काय होईल, तुम्ही ऑफिसला पण 100% नाही देऊ शकाल आणि बाळाला पण 100% नाही देऊ शकाल. म्हणून तुम्हाला हे स्केड्यूल फॉलो करणं खूप जास्त महत्त्वाचं. हे शेड्यूल तुम्ही कधीपासून फॉलो कराल? तुमचं जॉब जॉईन करायच्या 1 महिन्या आधीपासूनच तुम्हाला असं शेड्यूल फॉलो करायचं की तुम्ही ऑलरेडी जॉबमध्ये आहात. म्हणजे एकदा जॉब सुरू झाल्यावर कोणतीही गोष्ट ॲज अ शॉक किंवा सडनली तुमच्यासमोर येत नाही.
जर तुम्ही ऑफिसला जाणाऱ्या मम्मा असाल तर देर इज समथिंग कॉल्ड एज व्हेरिएबल ब्रेस्ट पंप. ते घेऊन या ऑफिसमध्ये 2दा तुम्ही वॉशरूममध्ये जाऊन किंवा एखादी कॉन्फरन्स रूम असेल तिथे परमिशन घेऊन व्हेरिएबल ब्रेस्ट पंपमध्ये. बहुत सारी लोक म्हणतात नाही आमच्या ऑफिसमध्ये तशी काही अरेंजमेंट नाही. नाही, विचारा ना, विचारल्याशिवाय कळणार आहे का तुम्हाला? मी ब्रेस्ट फिडिंग वगैरे मला दिवसातून 2दा पंप करायचं असतं. तो व्हेरिएबल ब्रेस्ट पंप वापरा, पंप करा 15 मिनटं. गरम पाणी ऑफिसमध्ये कॉफी मेकिंग मशीन असते त्यातनं घ्या, क्लीन करा. इन्सुलेटेड बॅग्स मिळतात, त्या अख्खी रात्र फ्रीजमध्ये ठेवा, ऑफिसला घेऊन जावा. त्याच्यात एक्सप्रेस केलेलं दूध ठेवा. आज एक्सप्रेस केलेलं दूध उद्या कामी येऊ शकतं. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम असाल तर ऑब्व्हियसली घरी तुम्ही ब्रेस्ट फीड करू शकता. स्टेप्स नंबर 4. 4थ्या स्टेपमध्ये आपण लोक डिस्कस करणार आहे की बाळाचं जेवण कसं मॅनेज होईल. आयडियली तुम्हाला बाळाच्या जेवणावरती काम करायचं असेल तर विनिंग अँड BLW बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन तुम्ही शिकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. काय द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, कोणत्या प्रपोर्शनमध्ये द्यायचं आहे, कोणते न्यूट्रिशनल इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. डाळाचं पाणी, भाताचं पाणी, सासू म्हणेल तसं, मम्मी म्हणेल तसं नाही चालत. डाळाचं पाणी, भाताचं पाणी बाळाला कोणतंही न्यूट्रिशन देत नाही. म्हणून तुम्हाला काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं. जर तुम्हाला तो कोर्स जॉईन करायचा असेल तर www.mytuja.com वरती जावा. कोर्सेस सेक्शनमध्ये तुम्हाला तो कोर्स दिसेल. त्या कोर्ससाठी रजिस्टर करा आणि बाळाला कसं खाऊ घालायचं हे शिकून घ्या. काय खाऊ घालायचं हे शिकून घ्या. आणि तुमच्या जॉबच्या 1 महिन्या आधीपासूनच बाळाला ट्रेन करा की तुमच्या ऑफिसच्या आवर्समध्ये बाळ वरचं जेवण जेवतं. हे तुम्ही जर 9 वाजता जाणार असाल तर ब्रेस्ट फीड करून जावा. मग बाळाला कोणीतरी नाश्ता देईल, स्नॅक्स देईल, मग अकॉर्डिंगली पुढे जाईल. डिनर इंट्रोड्यूस करूच नका, कारण तुम्ही ऑफिसहून घरी आल्यानंतर बाळाला ब्रेस्ट फीड धरू शकता आणि ते प्रॉपरली मॅनेज करायचं. स्टेप नंबर 5. अशा बाळाची काळजी कोण घेणार? ऑल ऑफ यू. ही टीम तुम्हाला तुम्हाला जॉब जॉईन करायच्या 1 महिना आधीच ही टीम तयार करायची की सासू सासरे काळजी घेणार आहे, आई वडील काळजी घेणार आहे, तुम्ही कोणी नॅनी किंवा केअर प्रोव्हायडर ठेवणार आहे किंवा तुम्ही डे केअरमध्ये ठेवणार आहे. जे काही तुमचा निर्णय असेल प्रॉपर रिसर्च करून रिव्ह्यूज ऐकून तुम्ही लोक डिसिजन घ्या. आय वूड प्रिफर की डे केअरमध्ये ठेवलंच पाहिजे 2 ते 3 तास, 4 तास. मग वाटल्यास आजी आजोबांकडे पिल्लू राहू शकतं. म्हणजे एक सोशली डेव्हलप होतं बाळ आणि आजी आजोबांवरती पण लोड होत नाही, त्यांना ब्रेक मिळतो. खूप सारे केअर सेंटर्स आहेत, विचारलेखन ॲक्टिव्हिटी सेंटर, जे बाळाला 3-4 तास आनंदात आरामात छान सांभाळतं. एक पर्सनल रिक्वेस्ट मी करेल, अख्ख्या घरात एकटं एखाद्या नॅनीबरोबर बाळाला सोडणं शुड बी अवॉइडेड. जर नॅनी तुम्ही ठेवणार असाल तर त्याच्या अवतीभोवती आईवडील किंवा सासू सासरे असले पाहिजे, सो दॅट ते नॅनीवरती थोडंसं लक्ष ठेवतील. मी ते म्हणू इच्छित नाही की त्या नीट नाही सांभाळणार, पण आपल्यापैकी कोणीतरी पाहिजे ते तिथे थोडंसं लक्ष ठेवेल आणि हे आपण केलंच पाहिजे. म्हणून हा अख्खा जर तुम्ही टेम्पो सेट केला तर तुम्हाला खूप जास्त सोपं जाईल आणि तुम्ही खूप इझिली या गोष्टींना पुढे घेऊन जाऊ शकता. स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5मध्ये तुम्हाला लोकांना ही काळजी घ्यायची की जे कोणी बाळाला सांभाळतं आहे त्यांना कळायला पाहिजे आणि तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे, त्यांना ट्रेन केलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या पद्धतीने बाळाबरोबर खेळलेलं पाहिजे. 24 तास तुम्ही बाळाला कोणतीही गोष्ट गाईड करू शकत नाही. बट ही खूप सिम्पल गोष्ट असते जी आपण सांगतो की जसं आपला कोर्स आहे प्ले डेट विथ पॅरेंटिंग, ज्याच्यात आपण शेअर करतो 185 ॲक्टिव्हिटीज, होम प्ले आयडियाज जे तुम्ही बाळाबरोबर घरीच करू शकता. तर त्या ॲक्टिव्हिटीज शिका, त्यांना शिकवा आणि त्यांना सांगा. कारण पूर्ण दिवस आलेले उलेलेले करून काम पुढे होत नाही. यू विल हॅव टू वर्क समवेअर व्हेरी डीपली की बाळाला आणि बाळाबरोबर हे कसं खेळायचं. आयडियली तुम्ही लोक डिवाईड पण करू शकता. सकाळी तुम्हाला ऑफिसला जायचे काय असेल तर नवरा कॅन स्पेंड 15-20 मिनिट्स विथ चाइल्ड आणि संध्याकाळी तुम्ही आल्यावर कॅन स्पेंड 15-20 मिनिट्स विथ चाइल्ड. इथे 6वी स्टेप येते. ते म्हणजे काय, माझं बाळ मला विसरलं तर? बाळ विसरत नाही. प्रायमरी केअर प्रोव्हायडर जे असतात त्यांना बाळ जास्त कनेक्टेड होतं. म्हणजे सासू सासऱ्यांना, आई वडिलांना, केअर प्रोव्हायडरला बाळ जास्त कनेक्टेड होईल. बट दॅट डझंट मीन बाळ तुम्हाला विसरतं. म्हणून बाळाबरोबर 20 मिनिटाचा क्वालिटी टाईम हा फार महत्त्वाचा असतो. तुमचं बाळ खूप छोटं असेल तर लॉट ऑफ स्किन टू स्किन टच, मोठं असेल तर लॉट ऑफ मस्ती. तुमची बाळं त्या माणसाचं ऐकतात आणि त्या माणसाच्या जवळ जास्त असतात ज्यांच्याबरोबर त्यांना मजा वाटतं. ह्याची तुम्ही काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं. स्टेप नंबर 7. ऑफिसला घरी आणू नका, घराला ऑफिसमध्ये नेऊ नका. माझा नवरा नेहमी म्हणतो दॅट कंपार्टमेंटलाइज. म्हणजे काय, ऑफिसमध्ये असताना ऑफिसच्या कामावर लक्ष द्या, घरी असताना घराच्या कामाकडे लक्ष द्या. वर्क फ्रॉम होम जर करणार असाल तर त्यांना आधीच सांगा की मी 1 तास 1.5 तास किंवा मी कोणत्या टायमिंग ते कोणत्या टायमिंग काम करणार. आणि ही क्लॅरिटी तुम्हाला खूप जास्त मदत करेल. स्टेप नंबर 8. नो बोलायला शिका. ऑफिसमध्ये नवऱ्याला, मुलांना
किंवा बाळा रिलेटेड कोणती गोष्ट करायची आहे, स्वतःसाठी एखादी गोष्ट एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे, सासू-सासऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत. जेव्हा तुम्ही नो बोलत नाही ना, तेव्हा खूप कॉम्प्रोमाइज करून लाईफ जगतोय असं फिलिंग यायला लागतं. वेळेवर नो बोलणं खूप महत्त्वाचं. नो बोलणं म्हणजे एक्सक्युजेस नसतात. नो बोलणं म्हणजे मला क्लॅरिटी आहे आणि खूप हिंमत लागते नो बोलायला. म्हणून वेळेवर नो बोलणं हे खूप जास्त महत्त्वाचं. स्टेप नंबर 10, मी स्वतःला विसरून चांगली आई बनू शकत नाही, चांगली बायको बनू शकत नाही, चांगली प्रोफेशनल बनू शकत नाही, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणून स्वतःसाठी दिवसभरातून 40 मिनटं देणं, स्वतःचा व्यायाम करणं, मेडिटेशन करणं. जेव्हा मी आई नाही आहे, बायको नाही आहे, सून नाही आहे, प्रोफेशनल नाही आहे, असं आयुष्य जगणं. एव्हरीडे स्वतःला थोडंसं महत्त्व दिलं ना तर खूप छान वाटतं. आणि हे तुम्हालाच तुमच्यासाठी केलं पाहिजे, अजून कोणी नाही करणार. तर तुम्हाला त्याची सुरुवात करायची गरज आहे. माझ्या टीचरनी परवा एक खूप सुंदरशी लाईन बोलली, वरी 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 वरी. माझं बाळ खूप लहान आहे, मला काळजी वाटते. माझं बाळ 10वीला गेलं, मला काळजी वाटते. माझं बाळ 14वीला गेलं, मला काळजी वाटते. बापरे मला टेन्शन आहे, बापरे मला टेन्शन आहे, घरचं काम कसं होणार. हे सगळं टेन्शन तुम्हाला आतून इतका त्रास देतं की माझं बाळ जेव्हा मोठं होईल, एक सक्सेसफुल होईल, त्याच्या ग्रॅज्युएशनला मला ट्रॅव्हल करून जायचं आणि माईट बी मेडिकली माझी हेल्थ ओके नाही. दॅट डझंट मेक सेन्स. म्हणून काळजी करून सोल्युशन्स मिळत नाही, प्लॅनिंग करून सोल्युशन्स मिळतात. त्या 10 स्टेप फॉलो करा. जर तुम्हाला हा कंटेंट ऐकताना थोडं जरी वाटलं असेल, अरे हा कंटेंट महत्त्वाचा आहे, मदत करतो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात. बाय बाय.